श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री हनुमंताय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमः पार्वतीपती। हर 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 महादेव। आपण श्रीमद भगवद्गीतेचा अध्ययन करीत आहोत, अभ्यास करीत आहोत। या अगोदरच्या सत्रामध्ये आपण पाहिलं वेदाहम समतीतानि वर्तमानानि च अर्जुन भविष्यानि च भूतानि माम तू वेद न कश्चन। या श्लोकावरती आपण चिंतन करत होतो। श्रीकृष्ण महाराज म्हणतायत की हे बघ म्हणे अर्जुना, मी भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ या तिन्ही काळाचं मला ज्ञान आहे, मी जाणतो। दुसरा कोणीही जीव जाणू शकत नाही। तसंच मी सर्व जीवांना जाणतो, परंतु हे प्राणी मात्र जे आहेत, दुसरे जीव आहेत, ते मला जाणत नाही, असं श्रीकृष्ण महाराज म्हणत होते। त्याच्यावरती आपण चिंतन केलेलं आहे। आता श्रीकृष्ण महाराज आपणाला का कळत नाहीत हे आपण अगोदर पाहिलेलं आहे। श्रीकृष्ण महाराज आणि आपल्यामध्ये भगवंतांनी निर्माण केलेला मायेचा पडदा आहे, आणखीन दुसरा आपण निर्माण केलेला अहंकाराचा पडदा आहे। म्हणून जीव भगवंताला जाणू शकत नाही। मग अर्जुन म्हणाला, देवा, जीव तुम्हाला जाणू शकत नाही कारण तुझ्या मायेमुळे हे समजलं, परंतु तू सर्व जीवांना कसा जाणतोस, म्हणजे तू सर्वांना कसा जाणतोस हे नाही समजलं म्हणे। आम्ही तुला जाणू शकत नाही कारण तुझ्या मायेच्या पडद्यामुळं आम्ही तुला जाणू शकत नाही, पण तू कसा जाणू शकतोस आम्हाला, किंवा तुला कसं माहीत भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ। मग श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत, हे अर्जुना ऐक म्हणे। त्याचं असं आहे, बहुनी मे वेदितानि जन्मानि तव च अर्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप। बहुनी मे वेदितानि जन्मानि, आपले, तुझे, माझे पुष्कळ जन्म होऊन गेले। या सृष्टीमध्ये, या पृथ्वी लोकावरती तुझे आणि माझे पुष्कळ जन्म होऊन गेले। भगवान काय सांगत आहेत की त्यांचाही जन्म झालेला आहे। आपण त्यांना अवतीर्ण झाला असं म्हणतो, अवतार घेतले असे म्हणतो, परंतु इथं श्रीकृष्ण महाराज भगवान म्हणत आहेत, माझा जन्म पण झाला, तुझा पण जन्म झाला, पुष्कळ जन्म झाले। तान्यहं वेद सर्वाणि, मी ते सर्व जाणतो। म्हणजे अगोदरच्या जन्मामध्ये काय झालं ते सर्व मी जाणतो, परंतु तू जाणत नाहीस, हे जीव जाणत नाही। इथं काय सांगत आहेत बघा, श्रीकृष्ण महाराज म्हणत आहेत, माझे आणि अर्जुना तुम्हा सर्वाचे पुष्कळ जन्म झाले। मी सर्व अगोदरच्या जन्मामध्ये काय झालं ते मी जाणतो, परंतु तुम्ही जाणत नाही। म्हणजे कित्येक जन्म झाले, त्या सर्वाचं ज्ञान भगवंताला आहे। आता भगवंत काय म्हणतात, मी आद्य पुरुष आहे, म्हणजे इव्हन सूर्याच्या अगोदर सुद्धा मी होतो, असं एका ठिकाणी श्रीकृष्ण महाराज म्हणाले होते। आणि हे मला सर्व आठवतं। कसं आठवतं, तुम्हाला कसं आठवत नाही? तर ह्याचा प्रमाण असं आहे, मन जे आहे किंवा बुद्धी म्हणलं तरी चालेल, त्याचे 3 कप्पे आहेत। हे आठवण साठवण्याचे 3 कप्पे आहेत। एक चेतन मन, इथं मन म्हणजे आपण बुद्धी समजायचं, त्याला चेतन मन म्हणतात। म्हणजे वर्तमान काळात किंवा काही काळापूर्वी ज्या काही घटना आपल्या जीवनामध्ये घडलेल्या असतात, त्या सर्व घटना, त्या आठवणी ह्या चेतन मनामध्ये साठवल्या जातात। दुसरं त्याला काय म्हणतात, कॉन्शियस माइंड, इंग्रजीमध्ये त्याला कॉन्शियस माइंड म्हणतात। हा
मनोवैज्ञानिक प्रश्न आहे, मनोवैज्ञानिक गोष्ट आहे. हे लवकर समजणार नाही, परंतु एवढं लक्षात ठेवायचं की आपणाला जे काही आठवतं ते सध्या जे काही आपल्याला गोष्टी आठवतात ते ह्या जन्माच्याच आठवतात आणि काही काळ पूर्वीच्या आठवतात. त्याला चेतन मन म्हणतात. ह्या सर्व आठवणी त्या चेतन मनाच्या कप्प्यामध्ये साठवल्या जातात. मग दुसऱ्या काही गोष्टी असतात की ज्या आपणाला आठवत नाही. काही आपले विचार असतात ते दाबले गेलेले असतात. त्याला आपण सप्रेस म्हणतो. ते आपण व्यक्त करू शकत नाही. किंवा अगोदरच्या काही जन्मातल्या आठवणी आपणाला आठवत नाही, तर त्याला अवचेतन मन म्हणतात मराठीमध्ये किंवा संस्कृतमध्ये अवचेतन मन. त्याला इंग्रजीमध्ये सबकॉन्शियस माइंड म्हणतात. सबकॉन्शियस माइंडमध्ये या गोष्टी साठवल्या जातात. त्या लवकर आठवत नाही. कित्येक वेळेस आपण आपल्या थोडा बुद्धीला जोर देतो तेव्हा त्या गोष्टी आठवतात, परंतु त्या कोणत्या? या जन्माच्याच. आणि तिसरी एक असतं, हे सहसा बऱ्याच जणाला माहीत नाही आहे, त्याला अचेतन मन म्हणतो. म्हणजे अनकॉन्शियस माइंड इंग्रजीमध्ये म्हणतात अचेतन मन. त्या अचेतन मनामध्ये पूर्वजन्माच्या आठवणी तिला साठवलेल्या असतात. हिच्यावरती आपल्या शास्त्राने पण बराच अभ्यास केलेला आहे. मनोवैज्ञानिक जे आहेत त्यांनी बराच अभ्यास केलेला आहे. काही पाश्चिमात्य शास्त्रज्ञ आहेत त्यांनी पण अभ्यास केलेला आहे. सिग्मंड फ्राइड म्हणून एक शास्त्रज्ञ होते, मनोवैज्ञानिक होते. त्यांनी पण याच्यावरती बराच अभ्यास केलेला आहे. तर ह्या 3 कप्पे आहेत. मग श्रीकृष्ण महाराज आपणाला काय सध्या जे कॉन्शियस माइंड आहे किंवा चेतन मन आहे ते पण पूर्ण समजत नाही, ते पूर्ण आठवत नाही. आपल्याला बऱ्याच लहानपणच्या गोष्टी थोड्या आठवतात, परंतु बऱ्याच गोष्टी आठवत नाही. अवचेतन मन मध्ये सुद्धा काही सुप्त आठवणी साठवलेल्या असतात, त्या पण आठवत नाही. परंतु ह्याची जर आपण प्रगती केली, ह्या बुद्धीची प्रगती केली, त्याला वेगवेगळे प्रकार आहेत, वेगवेगळा अभ्यास आहे. त्या अभ्यासानं आपलं मन आहे हे चेतन मन किंवा अवचेतन मन ह्याची प्रगती करू शकतो. त्यावेळेस काय होतं की आपणाला आठवण राहते, लहानपणापासूनच्या सर्व आठवणी राहतात. तर परंतु अचेतन मन जे आहे त्याला अनकॉन्शियस माइंड म्हणतात, ते कोणालाच आठवत नाही. परंतु भगवान श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात, त्यांचं हे जे माइंड आहे अनकॉन्शियस माइंड किंवा अचेतन माइंड ते फार प्रगल्भ आहे. त्या ज्या आठवणी अगोदरच्या जन्मामध्ये त्या मनामध्ये जे साठवल्या होत्या त्या सर्व त्यांना आठवतात. आता तसं म्हणायला गेलं तर श्रीकृष्ण महाराज हे भगवंतच आहेत. त्यांना सर्व समजतं. त्यांना कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असं म्हणलेलं आहे. त्यांना काही कोणती गोष्ट प्राप्त करावी, ज्ञान प्राप्त करावे असं नाही. ते पूर्ण ज्ञानी आहेत, सर्व सामर्थ्यवान आहेत. तर श्रीकृष्ण महाराज म्हणतात, हे अर्जुना, मला सर्व गोष्टी आठवतात अगोदरच्या जन्मातल्या, परंतु तुला आठवत नाहीत. मग श्रीकृष्ण महाराजांना समजा आपण समजलं की ते भगवान नाही. आता एक जस्ट मानलं आपण. कित्येक जण म्हणतात की श्रीकृष्ण महाराज भगवान नाही आहेत, ते एक मनुष्य आहेत. आपण अगोदरच्या सत्रात पाहिलेलं आहे. कौरवाला समजलं नव्हतं, यादवांना समजलं नव्हतं. समजा मानलं आपण की श्रीकृष्ण महाराज हे भगवान नव्हते, परंतु मनुष्य असून सुद्धा त्यांची जी अनकॉन्शियस माइंड आहे, अचेतन मन आहे, त्याची प्रगल्भ झालं होतं, वाढ झाली होती. असं म्हणलं जातं भीष्माचार्यांना अगोदरचे 100 जन्म आठवत होते, असं महाभारतामध्ये येतं. पण तो इथे श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात की मला पुष्कळ जन्म, अनंत जन्म आपले झालेले आहेत, ते सर्व मला आठवतात. म्हणजे श्रीकृष्ण महाराज हे भगवान आहेतच आहेत,
परंतु आपण जरी मानलं की हे भगवान नाहीत, तरीसुद्धा मानव रूपामध्ये जरी असून सुद्धा त्यांची हा जो मनाचा कप्पा आहे तो फार विकसित झालेला होता. तर हे थोडक्यात पाहिलं तर इथं मन म्हणजे बुद्धी समजायची. बुद्धीमध्ये हे सर्व साठवलेलं असतं. अनकॉन्शियस, कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये. आजकालचे मनोवैज्ञानिक ह्या सबकॉन्शियस माइंडवरती प्रयोग करून मानसिक रुग्ण जे आहेत त्यांना बरे करतात असा अनुभव आहे. अर्जुन म्हणतो आणखीन का अर्जुनाला प्रश्न पडलेला. म्हणलं देवा ठीक आहे, समजलं की तुला अगोदरच्या जन्मामधलं सर्व आठवलं. हे बघ म्हणे, मनुष्य जो आहे, आम्ही मनुष्य हे जन्म घेतो कारण आपण जे कर्म करतो त्याचं पाप आणि पुण्य लागतं. ते भोगण्यासाठी आम्ही जन्म घेतो. जीव काय करतात, जीवाचा जन्म कशासाठी होतो, जीवाने जे काही कर्म केलेलं असतं अगोदरच्या जन्मामध्ये त्याचं पाप असतं आणि त्याचं पुण्य असतं. ते भोगण्यासाठी, पाप असो किंवा पुण्य असो, ते भोगण्यासाठी जन्म घ्यावा लागतं असं शास्त्र म्हणतं. हे ठीक आहे म्हणे, परंतु हे देवा तू का जन्म घेतोस असा प्रश्न अर्जुनाला पडलेला. तो श्रीकृष्ण महाराजाला म्हणतो की तू का जन्म घेतोस. तर श्रीकृष्ण महाराज भगवान काय म्हणतात, म्हणले ऐक हे अर्जुना, मी का जन्म घेतो ते ऐक. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. हा भगवद्गीतेचा फार महत्त्वाचा श्लोक आहे आणि सर्वांना माहीत आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, म्हणजे जेव्हा जेव्हा ह्या धर्माची हानी होते, ग्लानी येते, ह्या धर्माला ग्लानी येते किंवा धर्म कमी होतो. आणि नुसता धर्म कमी नाही झाला, मग काय होतं, अभ्युत्थानाम अधर्मस्य, म्हणजे अधर्माची वाढ होते. धर्म कमी झाला एक ठीक आहे, परंतु अधर्माची वाढ होते. तेव्हा तेव्हा मी अवतार घेतो असं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. मला पाप आणि पुण्य कर्माचे फळ भोगण्यासाठी जन्माला यावं लागत नाही हा सिद्धांत तिथं मांडत आहेत भगवान श्रीकृष्ण. की जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते, धर्म कमी कमी होत जातो आणि अधर्माची वाढ होते, तेव्हा तेव्हा मी जन्म घेतो. इथं एक आहे पहा, नॉर्मली मनुष्याने पुण्य नाही केलं, जरुरी नाही की पाप वाढेल, त्याला पाप करावंच लागतं. हा सिद्धांत आहे बघा. पुण्य नाही केला ठीक आहे, परंतु पाप वाढत नाही, पाप त्याला करावंच लागतं. परंतु इथं कसं आहे, जेव्हा जेव्हा अधर्माची हानी होते, धर्माची हानी होते, अधर्माची नाही धर्माची हानी होते, तेव्हा तेव्हा हा अधर्म आपोआप वाढतो, त्याला वाढ म्हणण्याची गरज नाही. तर अशा प्रकारे जेव्हा जेव्हा अधर्माची वाढ होते तेव्हा मी अवतार घेतो असं श्रीकृष्ण महाराज सांगतायत. आता काय होतं, चांगल्या व्यक्तीचा प्रभाव ज्यावेळेस कमी होतो, चांगली व्यक्तीमुळंच हा धर्म टिकलेला आहे. चांगल्या व्यक्तीचा जेव्हा प्रभाव कमी होतो तेव्हा वाईट व्यक्ती आपलं डोकं वर करतात. म्हणून धर्माची ऱ्हास होऊ लागली, धर्म कमी होऊ लागला, तेव्हा अधर्माची वाढ होत असते आणि तेव्हा मी अवतार घेतो असं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. मग कशासाठी अवतार घेतोस तू असं अर्जुनाला प्रश्न पडलेला आहे. अर्जुनाला काय प्रश्न पडलेला आहे
कशासाठी तू अवतार घेतोस? होऊ दे, धर्माची रास होऊ दे, अधर्माची वाढ होऊ दे, तू कशासाठी तू अवतार घेतोस असं अर्जुन म्हणत आहेत. मग श्रीकृष्ण महाराज याच्याबद्दल काय उत्तर देतील अर्जुनाला ते आपण आता पुढच्या श्लोकात पाहू की श्रीकृष्ण महाराज का सांगत आहेत, कशासाठी मी जन्म घेतो, माझं जन्माला येण्याचं कारण काय, हे आपण आता पुढच्या सत्रात पाहू. त्यावेळी श्रीकृष्ण महाराज का सांगतात त्याबद्दल आपण चर्चा करू. हे सत्र इथंच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.